सामन्याला सुरुवात. पहिले षटक टाकण्याची तयारी अय्यूब करताना दिसेल. अय्यूब शेख ISPL मध्ये वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली. पवन इंजर्ड झाल्यानंतर काय खतरनाक खेळ त्याने दाखवलाय आणि मोठा खेळाडू अय्यूब. मॅकमिलन गोविंद आणि त्याच्याबरोबर अभिषेक ही जोडी सध्या आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळेल. दोन्ही मातबर खेळाडू आहेत. उत्तम टीमचा विचार केला तर प्रचित 11 उत्तर आणि कासार वडवली प्रिन्स 11 असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. फर्स्ट बॉल, पहिला बॉल बॅटची कडा विकेट मिळताना दिसेल. विकेट कीपरने हा झेल टिपलाय. फलंदाज बाद. पहिल्याच बॉलवर विकेट आली आणि मी चर्चा करत होतो प्रशांतजी गोराडकर, परेश गोराडकर या दोन बंधूबद्दल आणि केक क्राऊन कंपनीच्या बाबतीत. आज आपण पाहतोय वेगवेगळ्या शाखा आहेत, वेगवेगळ्या परिसरात त्यांच्या शाखा आहेत आणि त्यामुळे त्यांचं नाव आहे. आणि परंतु हे जे सगळं साम्राज्य उभं करण्यासाठी खऱ्या अर्थाने त्यांनी मेहनत घेतली आहे. म्हणतात ना, प्रत्येकाकडे नशीब नावाचं बक्षीस नसतं. काहींना स्वतः घडवायचं असतं. अडचणीवर वाळवंटातून मार्ग काढावा लागतो आणि प्रत्येक पडझडीत नवी सुरुवात करावी लागते. संघर्षातून आत्मविश्वास घडतो आणि मग मेहनतीचं फळच खरं भाग्य तुमचं ठरवत असतं. आज अनेक वेळा चर्चा होते यांच्या मेहनतीची, यांच्या कामाची आणि त्यातल्या त्यात यांच्या केक क्राऊन कंपनीची. 7 शाखेत पडगापासून सुरू झालेला प्रवास आज भिवंडीच्या कानाकोपऱ्यात पोहोचलाय. पहिल्या बॉलवर विकेट, दुसरा बॉल संयमाने खेळलाय. शॉर्ट कव्हर लाईक सिंगल इथे मिळताना दिसते. खात्यामध्ये भर पडते, खातं उघडलंय. आता टीम प्रचित 11 उत्तनच बबली भगत यांचा हा संघ आहे. हे पुरस्कर्ते त्या टीमचे प्रिन्स 11 कासार वडवली. पहिल्या बॉलवर विकेट, दुसऱ्या बॉलवर सिंगल. आणि काही दिवसामध्ये गावदेवी स्पोर्ट्स लाखिवली आयोजित स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषकाचं आयोजन होईल. बॉल हवेत आहे आणि टायमिंग प्रॉपर. बॉल हवाई सफर करतोय सीमारेषा पलीकडे. 6 धावा मिळताना दिसतील. 18व वर्ष आहे. एवन सूत्रसंचालक राजेंद्रजी पाटील यांची ही स्पर्धा पाहायला विसरू नका. ओपन ग्रामीण फॉर्मॅट मध्ये 18 मार्च पासून 23 मार्च पर्यंत हा क्रिकेटचा महोत्सव रंगताना दिसेल. गावदेवी मैदान लाखिवली, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे येथे. लागल्या चांगलं टायमिंग, भव्य फटका. अभिषेकच्या बॅट मधून फुल टॉस. आता मात्र विकेट मिळू शकते. मिड ऑन खाली झेलवण्याची शक्यता. विकेट आली आहे. फलंदाज बाद. स्मिथ आलाय. इव्हन मेंडोन्सा आणि स्मिथ गावठ्या ही जोडी आता मैदानामध्ये आहे. आपण पाहतोय सगळेच ख्रिश्चन कोळी बांधव समुद्रावर स्वार होत असतात. उत्तन म्हटल्यानंतर चांगला समुद्र किनारा आणि मासेमारी हा व्यवसाय परंपरागत चालत आलेला. तिथून हे सगळेच खेळाडू खेळण्यासाठी येत असतात. समुद्रावरचं क्रिकेट त्यामुळे स्ट्रॉंग खेळाडू आहेत, चांगलं क्रिकेट खेळत आलेले आहेत. हवेच्या विरोधात क्रिकेट खेळण्याची शैली, रबर बॉलचं क्रिकेट गाजवणारे खेळाडू आणि त्याचमुळे उत्तमचं एक वेगळं नाव आहे टेनिस बॉल क्रिकेटच्या दुनियेमध्ये. स्मिथ गावटे आलाय नवीन फलंदाज. फलंदाजीसाठी इव्हन मेंडोसा देखील आहे मैदानामध्ये. ड्रायव्हिंग लेनवर बॉल होता. फिल्डर आहे तिथे. एक सिंगल इथे मिळताना दिसेल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा वाढताना दिसतात. धावा झाल्यात आता सिंगलच्या मदतीने 8 धावा, 8 रन, लॉस ऑफ 2 विकेट.
पुढचा बॉल राईट मोर द विकेटने लॉफ्ट केलाय. परत एक वेळा संधी निर्माण झाली आहे. मागे फिल्डर धावतायत परंतु दोघांच्या मध्ये पडेल. 1 रन कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न. 2 धावा मिळतील एक्स्ट्रा कव्हरला. सो पहिलं षटक इथे संपलंय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या स्कोर बोर्डवर 10 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा. 2 फलंदाज बाद. चला टीम अडल करू नका. जास्त फास्ट क्रिकेट खेळत राहा. 25 मिनिटांमध्ये पूर्ण डाव कंप्लीट करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे विनंती आहे अयूब थोडस फास्ट क्रिकेट खेळा प्लीज. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हर मध्ये 10 धावा. प्रिन्स 11 कासारवडवलीच्या विरुद्ध खेळत असताना प्रचिती 11 उत्तन हा संघ बबली भगत यांचा संघ आहे मैदानामध्ये उतरलेला. आणि त्यातल्या त्यात सुरुवात आपण जर पाहिली तर 10 धावांचे 2 फलंदाज बाद आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. सेकंड ओव्हरला आता सुरुवात होईल. सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाज नितीन वैद्य आता गोलंदाजीसाठी सज्ज. फार एंडने आता गोलंदाजी केली जाईल. पॅव्हलियन एंडने पहिल्या षटक टाकला. अयूबने पहिल्याच ओव्हर मध्ये 2 विकेट घेतल्या. फक्त 10 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. सेकंड ओव्हर नितीन वैद्य गोलंदाजीसाठी सज्ज होतील. चला अयूब थोडस फास्ट खेळा. फुल टॉस बॉल होता. हवेत आहे. बॉल चाललाय समोरच्या बाजूला साइड स्क्रीनच्या दिशेने. फिल्डर आहेत. प्रयत्न सुरू आहे परंतु त्याला येईल अपयश आणि बॉल सीमा पार. येतोय चौकार. पहिल्या बॉलवर चौकार आलाय नितीन वैद्यच्या बॅट मधून. स्मिथ गवटेच्या बॅट मधून हा चौकार आलाय. पुढचा बॉल फुल टॉस बॉल होता. लॅप स्वीप केलाय. बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. आणखीन एक दमदार चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार आलेत या ओव्हरच्या दरम्यान. बॅक टू बॅक 2 चौकार या ओव्हरच्या दरम्यान. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 18. ओ हुक शॉट. या वेळेला धावा बुक केल्या जातील. हा चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा मिळतील. आणखीन एक दिमागदार षटकार स्मिथ गवटेच्या बॅट मधून. खराब गोलंदाजी या ओव्हरच्या दरम्यान. 4-4-6 सुरुवात धडाक्यात झाली या ओव्हरच्या दरम्यान. चांगला खेळ इथे रंगत असताना धावा झाल्या 24-24 धावा. आक्रमण सुरू झालंय. परत एक वेळा बॅटर तयार. चला टॉसडी भूमिलन मांडा. गोरसे बी. टॉसडी लवकरात लवकर या. समालोचक समीर ठाकरे आपण देखील लवकरात लवकर संपर्क साधायचा आहे कॉमेंट्री बॉक्सशी. पुढचा बॉल ओ त्यानंतर चांगला स्क्वेअर कट. बॉल चाललाय थर्ड मॅनला. डीप मध्ये फिल्डर येत आहे. सिंगल कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न. 2 धावा प्रयत्न यशस्वी झालाय. आणि आता डबलच्या मदतीने टीमची धावसंख्या 26-26. 2 बॉल शिल्लक या ओव्हरचे शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. धावा झालेल्या 26-26. पुढचा बॉल
हो, हा बॉल चांगला आहे. यॉर्करचा प्रयत्न, डॉट बॉल येतोय. शेवटचा बॉल आता शिल्लक आहे या ओव्हरच्या दरम्यान. शेवटचा बॉल. मी आभारी आहे द केक क्राऊन कंपनीचे मालक आणि या स्पर्धेचे आयोजक प्रशांतदादा गोराटकर, परेशजी गोराटकर, ज्यांनी एक दिवस का होईना या स्पर्धेमध्ये बोलण्याची संधी दिली. खूप खूप धन्यवाद. आणि खऱ्या अर्थाने मला देखील आश्चर्य झालं की टेंबिवली गावातून ज्या पद्धतीने तुम्ही अनेक रायगडच्या स्पर्धा खेळण्यासाठी येता, खरोखर हॅट्स ऑफ टू यू. संपूर्ण टेंबिवली गाव, जैनमन टेंबिवली. नक्की जिथे असेल तिथे या गोष्टीचा उल्लेख करेन. खूप ट्रॅव्हलिंग करून तुम्ही सातत्याने क्रिकेट खेळण्यासाठी येत असताना तिथे जिंकता देखील. चांगला फटका. इथे देखील 4 धावा येतील. सेकंड ओव्हरचा खेळ संपला. 4 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली आहे 30. आणि मी नक्कीच आभार व्यक्त करतोय प्रशांतदादा गोराटकर आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. बिझनेसमध्ये आता 7 शाखा आहेत. मी नक्कीच म्हणेन 70 शाखांचा एक भव्य दिव्य व्यवसाय तुम्ही लवकरच पूर्ण कराल या ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. आणि त्याचबरोबर मित्रांनो, जर या समालोचनाची आणि या समालोचकांची परिचय देण्याची काही आवश्यकता कोणाला वाटत असेल, मला तर वाटत नाही. कारण IPL सारखी भव्य स्पर्धा ज्या समालोचकांना गाजवले आणि आजवर अनेक युवा समालोचकांचे प्रेरणास्थान म्हणजेच कुणाल दाते सर, मराठीचा बुलंद आवाज या भारतातील. आणि या स्पर्धेसाठी या टेंबोलीकरांचं भाग्य, आमचं भाग्य. द केक क्राऊन कंपनी ट्रॉफीसाठी सर एक रात्र का होईना आपण तुम्ही आपला आवाज दिला, आपला बहुमूल्य वेळ या टेंबोलीच्या स्पर्धेमध्ये दिलात, त्याबद्दल आपलं शतशः आभार आणि त्यांचा सन्मान प्रशांत दादा गोराटकर यांच्या शुभ हस्ते केला जातोय. थँक्यू सर. खरं तर खूप सारे अडथळे होते, परंतु अखेर नियतीला तेच मान्य होतं की टेंबोलीच्या स्पर्धेमध्ये कुणाल सरांचा आवाज हा जावा आणि अखेर ते आले. आणि जरूर आपलं मी स्वतः मनापासून आभार मानतोय. थँक्यू सर. एकतीस 31 स्कोर कार्ड वरती आपल्याला धावा बघायला मिळतात. अयूब शेख गोलंदाजी करण्यासाठी आला. बॅटची कड त्या ठिकाणी लागते आणि जरूर आपण पाहतोय की अयूबनं पहिल्याच बॉलवर मॅकमिलन गोविंद सारख्या मोठ्या खेळाडूला बाद केलं. पहिल्याच ओव्हरमध्ये 2 धक्के त्यांनी दिले, परंतु तदनंतरचा खेळ पहा. नितीन वैद्यच्या षटकामध्ये 20 धावा आल्या आणि स्मिथ गौत्या या खेळाडूंना जबाबदारी पूर्णपणे आपल्या हातात घेतली आणि तो रिस्पॉन्सिबल खेळ त्याने साकारलाय. अयूब शेख पुन्हा एकदा प्लॅन मिस स्विंग अँड मिस. टप्पा पडल्यानंतर थोडीशी मुवमेंट आणि बॉल सर विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉल. धावसंख्या स्थिर असेल 32 धावा. मोठी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. प्रिन्स 11 कासार वडवलीच्या विपक्षामध्ये लढत तुम्ही पाहतात. प्रचित 11 उत्तन या 2 बलाढ्य संघांदरम्यानची लढत. अयूब शेख पुन्हा अक्रॉस द लाईन खेळायचं होतं. आणखी एक निर्धाव. प्रत्येकी डॉट बॉल आता फलंदाजांवरचा दबाव वाढवेल, दडपण वाढवेल. मी ज्या वेळेला अयूब शेख मैदानात दाखल झाला त्याच वेळेला अनाऊन्स झाली की या ठाण्याचा सुपरस्टार आहे, कासार वडवलीचा सुपरस्टार आहे आणि या स्टारनं आजवर अनेक मैदान गाजवलेत. कट करायचं होतं. बॅटच्या तिकड बॉल मागे निघाला थर्ड मॅनला. इथे हेजिटेशन. एक्झॅक्ट काय घडलंय. धावबाची संधी होती परंतु धाव मिळाली आहे. एक धाव त्या ठिकाणी मिळते आणि एका धावेने स्कोर पुढे जाताना 33 धावा. शेवटचा बॉल तिसऱ्या षटकामधील अयूब शेखनं काय पलटवार केला. गुड कमबॅक. यानंतर भूमी 11 मांडा विरुद्ध गोरसई ब या 2 संघांदरम्यानची लढत तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉस करण्यासाठी रेडी राहायचं आहे. भूमी 11 मांडा जगन नाना यांचा संघ तुम्ही खेळताना बघाल आणि त्यांच्या विरोधात संघ तुम्हाला पाहायला मिळेल तो प्राइड ऑफ भिवंडी सर भावेश पवार यांचा. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. काय गोलंदाजी केली आहे उत्तनच्या फलंदाजांना. ते बंधन अक्षरशः लावले या गोलंदाजाने. 3 षटकांचा केस संपन्न झालाय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती आपण पाहतोय डबल 3 33 धावा आणि आदरणीय मार्गेश गोराटकर येथे उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आपण या स्पर्धेमध्ये करत आहोत. उमेशजी जोशी यांच्या शुभासे आपण
मार्गेश गोराटकर यांना इथे सन्मानित करत आहोत. द केक क्राउन कंपनी ट्रॉफी 2026 पर्व दुसरं, परंतु सर्वांना गर्व वाटेल असं आयोजन या स्पर्धेचं आपल्याला बघायला मिळालंय. तौफिक आला गोलंदाजी करण्यासाठी. मानिपाडा एंड कडनं गोलंदाज सज्ज होतोय. शॉर्ट ऑफ लेंथ बॉल, अगदी इथे फटका पाहिला तर जणू काय टेनिसचा रॅकेट घेऊन मैदानात उतरला बॅटर. ज्या पद्धतीने फटका एक्झिक्यूट करण्यात आला. खरं तर आज एकापेक्षा एक टीम्स, बेस्ट टीम्स या स्पर्धेमध्ये आपण खेळताना पाहतोय आणि त्याच्याचपैकी दोन संघ वन बाउन्स मध्ये ओव्हरचा देखील इशारा करण्यात आला. आणि कासार वडोलीचा विचार केला तर प्रिन्स 11 या नावानं तो संघ खेळतोय आणि एका बाजूला उत्तम संघाचा विचार केला तर प्रचित 11, आतिश भाऊ सातवी, बबली भगत यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्हाला बघायला मिळतोय. 34 धावा 34. ओ यावेळेला पुन्हा फोर्स करण्याचा प्रयत्न आहे. बॉल हवेत, मिस टायमिंग. लॉंग ऑनचा फिल्डर आला बॉलवर. झेल घेण्याचा प्रयत्न होता आकाशचा, परंतु त्या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. नक्कीच द केक क्राउन कंपनी ट्रॉफीचा आनंद सध्या साजन भोईर घेत आहेत आणि टेंबोली संघाचे खंदे समर्थक आहेत, त्यांचं देखील स्वागत. या दरम्यान अक्रॉस द लाईन फटका एक्झिक्यूट करण्यात आला. डीप मध्ये मिडविकेटच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि त्याच्यावरती मिळेल फक्त एकच धाव. सिंगल न स्कोर पुढे नेण्याचा प्रयत्न केला जातोय. 37 ऑन द बोर्ड, 37 धावा. सदोतीस धावा 37. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेला ऑन द राईट्स फोर्स करण्यात आलं लॉंग ऑनला. फक्त मिळेल एकच धाव आणि या एका धावेने स्कोर पुढे गेलेला आहे. धावफलकावरती 38 धावा 38 रन्स ऑन द बोर्ड नाव. तौफिक गोलंदाजी करण्यासाठी आला आणि तौफिकनं देखील चांगली सुरुवात केली. मोमेंटम खरं तर आयुब शेखनं मिळून दिला कासार वडोलीच्या बाजूने आणि खरं तरी तो मोमेंटम कॅरी फॉरवर्ड करण्याचा प्रयत्न आता तौफिक मैदानाच्या आतमध्ये करतोय. सोडून दिल्या बॉल. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू होता आणि सरळ निघून जातोय विकेट किपर कडे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. मिळेल एक धाव आणि धावसंख्या एका धावेने पुढे जाताना धावफलकावरती 39 रन्स ऑन दी बोर्ड. वैयक्तिक 25 वर सध्या स्मिथ बॅटिंग करतोय. स्मिथनं खूप चांगली बाजू धरून ठेवली एका बाजूनं, परंतु त्याला 7 मिळणं गरजेचे आहे. ती 7 कोण देणार? वेगवान बॉल, वेगवान चेंडू, फुल टॉस, हिटनी बॉल होता. नाराज आहे थोडासा स्मिथ, नाराज दिसला, कारण त्यालाही माहिती की या बॉलवर चांगल्या रन्स येऊ शकल्या असत्या, परंतु फक्त 2 धावा मिळाल्या आणि या 2 धावांनी स्कोर आता पुढे गेलेला आहे. धावफलकावरती 41चा आकडा येथे पार केला. अजूनही 4थ्या षटकामधील एक चेंडू शिल्लक आहे. आजची ही दुसरी रजनी आणि काय प्रतिसाद मिळाला या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांचा असेल, पाहुण्यांचा असेल. हा क्रिकेट फार मोठा आहे आणि टेनिस क्रिकेटला अगदी सुखीचे दिवस आले आणि त्याच्यासाठी अशा पद्धतीचं प्लॅटफॉर्म या खेळाडूंना मिळणं गरजेचं आहे. ओ यावेळेला फटका हवेत आहे. स्क्वेअर लेगला एकही फिल्डर नाहीये. बॉल थोडासा डायव्हर्ट झालाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे निघालाय. नाही थांबणार चेंडू, जाईल सीमा पार. 4 धावांकरिता दणदणीत चौकार.
4 षटकांचा खेळ देखील इथे संपला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर सध्या तुम्ही पाहताय धावसंख्या धावफलकावरती 45 आहे. 45 रन्स. अंतिम षटक आणि आता टेंबोली विलेज एंड कडनं गोलंदाजी केली जाईल. आरिफ खान गोलंदाजी करण्यासाठी आला. या आरिफनं मला आजही आठवतं की ज्या वेळेला चॅलेंज क्रीडांगणावरती मागच्या 2 वर्षांपूर्वी जी एकता ट्रॉफी संपन्न झाली त्या एकता ट्रॉफीमध्ये आरिफ खाननं कमाल केली होती. प्रिन्स 11 कासार वडोली संघाकडून खेळत असताना लेफ्ट आर्ममध्ये फायफर देखील त्या स्पर्धेमध्ये भिवंडीच्या हार्ट ऑफ सिटी चॅलेंज क्रीडांगणावरती त्यानं कंप्लीट केला होता. तोच आरिफ आता गोलंदाजी करण्यासाठी आलेला आहे. आरिफ खान पुन्हा एकदा. पहिला चेंडू ऑन साइडला पाठवलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. भीम ठोला वज्र टोला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. 6 फटका होता लाजवाब हिट. अकूट टप्प्याचा बॉल आणि अकूट टप्पा आणि अजय गरज सर नेहमीच म्हणतात अकूट टप्पा म्हणजे चेंडूच्या आकाशाशी गप्पा आणि दमदार सिक्सर आपल्याला बघायला मिळाला. 50 आकडा देखील पार केला. 51. आणि चर्चा आपण करतोय द के क्राउन कंपनीच्या ज्या ब्रांचेस आहेत त्याविषयी देखील आपण चर्चा करू. आरिफ खानचं स्वागत केलंय पुन्हा त्याच दिशेने, परंतु इथे आता थोडासा बॉल साईडला असंच बॅटरच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसतंय. कॅप्टन आलाय फलंदाजी करण्यासाठी. 2 धावा मिळतात. पडघामधून सुरुवात झाली त्यानंतर अंबाडी, वासिन, कोनगाव, बापगाव, कुडूस आणि वाडा या 7 ठिकाणी खरं तर आपण बघतोय की द केक क्राउन कंपनीच्या ब्रँचेस आपल्याला बघायला मिळाल्या आणि को फ्रँचायझी त्याच्यानंतर द केक क्राउन कंपनीनं डेझी केक स्टुडिओ या नावानं देखील को फ्रँचायझी स्टार्ट केल्या आणि त्याही 4 ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. जून अंदुरकी असेल, प्रणय पाटील ज्याचे प्रोप्रायटर आहेत, त्यानंतर डेझी केक स्टुडिओ खडवलीला असेल, त्यानंतर डेझी केक स्टुडिओ खानिवली वाडा आणि डेझी केक स्टुडिओ वज्रेश्वरी या को फ्रँचायझ देखील द केक क्राउन कंपनीच्या तुम्हाला बघायला मिळतात. म्हणजे एका छोट्या दुकानापासून सुरुवात केली आणि त्याच्यानंतर एक मोठी कंपनी आज प्रशांत गोराटकर यांची आपल्याला बघायला मिळाली द केक क्राउन अँड कंपनी. आणि त्याच खरं तर कंपनीच्या नावानं भव्य आयोजन आणि ट्रॉफी इथे उभारण्यात आलेली आहे. 54 धावा स्कोर कार्डवर. शेवटचे 3 चेंडू आता शिल्लक आहे डावामधील. एक फायटिंग टोटल आता इथे उभारली गेली आहे उत्तम संघाकडनं. ओ यावेळेला फटका फसला, बॉल हवेत, फिल्डर येतात बॉल खाली, झेलची संधी होती, कॅच सुटलाय आणि 2 धावा बघता बघता पूर्ण केल्या जातात. अशा प्रकारच्या कॅचेस तुम्हाला पकडाव्या लागतील, परंतु इथे 2च रन्स असतील. चला, भिवंडीचा जो रूल आहे तो प्रत्येकाला माहिती असेल. उत्तम फार कमी वेळा येतात भिवंडीमध्ये, कासार वडवली बऱ्याचदा येते. भूमी 11 मांडा आणि गोरसे ब. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत, त्यानंतर टॉस केला जाईल. इनिंग्स ब्रेक मध्ये आपण टॉस कंपल्सरी करतोय. मांडाचं कॅप्टन आय थिंक आलाय, नाहीये का? चला, गोरसे ब संघ कर्णधार आपण लगेचच संपर्क साधा. आरिफ पुन्हा एकदा सज्ज होतोय. ऑन द राईटचा फटका एक्झिक्यूट करण्यात आला, हवेत आहे. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि 2 धावा त्याच दरम्यान मिळतात. या 2 धावांनी स्कोर आता पुढे गेलेला धावफलकावरती 58 धावा 58. स्मिथच्या बॅटमधून 35 धावा आणि एव्हियनच्या बॅटमधून देखील 15 धावा आतापर्यंत तुम्हाला बघायला मिळतात. एक चांगली भागीदारी. मॅकमिलन गोविंद 0वर बाद झाल्यानंतर उत्तम संघाकरिता या दोन्ही फलंदाजांनी उत्तम कामगिरी केलेली आहे. 58 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. चांगली टोटल उभारली गेली आहे आणि या नाईट मध्ये मध्यरात्रीमध्ये एक खूप मोठी टोटल आहे.
आरिफ खान लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. शफल झाला ऑन साइडला हुक केला. व्हाट अ शॉट. बॉलला भिरकावून दिलाय सर बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार हिट सिक्सर. सर रिक्वेस्ट आपण मॅच सुरू करूया. ओपनर्स पाठवा बॅटिंग टीम. टीम कासार वडवली. थँक्यू सो मच समीरजी ठाकरे सर. वेलकम बॅक. तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा मी सहर्ष हार्दिक स्वागत करतो. द केक क्राउन कंपनी ट्रॉफी 2026 भव्य दिव्य पर्व. दुसरं पर्व तुम्ही पाहतात आणि दुसऱ्या पर्वामध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. आणि आजची रात्र देखील दुसरी आहे आणि दुसऱ्या रात्रीमध्ये बॅटल आपल्याला पाहायला मिळणार आहे. टीम प्रिन्स 11 कासार वडवली आणि त्यांचा अगेन्स्ट प्रचिती 11 उत्तन. आणि खर तर प्रचिती 11 उत्तन टीमचा जर आपण विचार केला, उत्तन परिसर असाच आहे की तुम्ही त्या विभागामध्ये जेव्हाही जाल तिथे तुम्ही पूर्णपणे रमून जाल. मी जेव्हाही जातो, गोराई बीच असेल, मनोरी बीच असेल, ते विभाग, त्यामध्ये पेगोडा टेम्पल असेल, त्या परिसरामध्ये खरं तर निसर्गरम्य वातावरणाचा अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल आणि मासेमारी स्पेशली पाहण्याकरिता त्या विभागामध्ये जाण्याची एक वेगळीच मजा. आणि तिथनंच ट्रॅव्हल करून आपले बंधू संपूर्ण उत्तम टीम आज टेंबिवलीपर्यंत आलेली आहे. तुम्हा सर्वांचं फर्स्ट ऑफ ऑल मी हार्दिक स्वागत करतो. मॅकमिलन गोविंद देखील आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतोय. या अंगामध्ये आपण मॅकमिलनला पागले श्रीनगर के वीर टीममध्ये खेळताना आणि अपोनंट टीममध्ये आयुब शेख जो आपला टायगर्स ऑफ कोलकाता टीम मध्ये पाहायला मिळाला. पहिला षटक बॉलर तयार होतोय EVN आणि स्ट्रायकिंग एंडवरती आयुब. दुसऱ्या सत्राला सुरुवात. पहिला बॉल आणि पहिलाच बॉल फुलला. त्याने हेलिकॉप्टर हा आवडता फटका आयुबचा, त्याने प्रयत्न देखील त्याच प्रकारे केला. पण इथे काय, आणि या क्षणाला हृदयाचे ठोके वाढलेच होते. हा बॉल जर स्टंपला लागला असता
तर त्यात नंतर आनंद गगनात मावेना एवढा झाला असता. पण दुसऱ्या बाजूने खर तर या क्षणाला सुटकेचा श्वास आकाश रिपटनेही घेतला असेल, की कारण या क्षणाला जर गडबड झाली असती तर ती गडबड फार मागात पडली असती. सिंगलने ऑफ द मार्क आयुब झाला. बट खरं तर ही गोष्ट लक्षात ठेवावी लागेल, कारण हा चेज इतका सोपा नाहीये. तुम्हाला 65 चा चेज कम्प्लीट करायचा. फिल्डिंग मध्ये काही चेंजेस केले जातात. जागा बनवून खेळायचं होतं. अपील यस फिंगर अप कॉट बिहाइंड द विकेट. सफलता पकली. बॅटर बाजूला आकाश रिपट. टॉस या ठिकाणी केला जाणार आहे अजय जोशी आणि मार्गेश गोराटकर यांना विनंती असणार आहे की आपण यायचं आहे टॉस करण्याकरिता. रोकडा रस्ता मांगीलाल पालीवाल साहेबांनी आम्हाला या स्पर्धेकरिता टॉस बॉक्स स्पॉन्सर्ड केलेला आहे आणि दोन्ही कॅप्टन आता माझ्यासोबत जोडले गेलेले आहेत. टॉस बॉक्स मध्ये एका बाजूला भूमी 11 वांडा आणि दुसऱ्या बाजूला गुरसैब. राम नांदुरकर देखील येत आहेत. त्यांच्याही शुभाशय आपण टॉस करणार आहोत. चला 4 ओव्हर मॅच आहे दादा. सेकंड राऊंड आहे. कॉलिंग कोण करणार? चला मांडा टीम आपण कॉल करणार आहात. द केक क्राउन कंपनी किंवा जय हनुमान टेंभोली. द केक क्राउन कंपनी असा कॉल होता, मात्र जय हनुमान टेंभोली आलेला आहे. गोरसईच्या बाजूनं टॉस आलेला आहे. काय निर्णय? क्षेत्ररक्षण करणार आम्ही. शुभेच्छा असेल. ऑन गोईंग मॅच कडे आपण लगेच वळतोय. आपल्याकडे वेळच नाहीये बाईट घेण्याकरिता. येस, बॅक टू कॉम्बॉक्स. गोरसईने टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. थँक्यू. विकेट मिळाली. पगला बॅटर बाद झाला. आकाश रिपट इनर एज. आता बॉल मागे चाललाय. फायनल एक बॉल स्टॉप झाला आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर कंप्लीट केली जाईल सिंगल. आणि त्याचप्रमाणे कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि भूमी 11 मांडा टीमचे पुरस्कर्ते सर्वांनी जगन्नाना पाटील साहेब जर उपस्थित असतील तर मी त्यांनाही विनंती करतोय आपण या मंचावरती आपलं ही सहर्ष हार्दिक स्वागत आहे द केक क्राउन कंपनी ट्रॉफी 2026 मध्ये. आयुब आता स्ट्रायकिंग एंड वरती. टीम टोटल सध्याच्या घडीला आपल्याला 2 वरती पाहायला मिळत आहे. आयुबने उडवला बॉल हवेमध्ये आहे. लॉंग ऑफ येत आहेत. कॅच पकडली जाईल. महत्वाची विकेट. आयुब शेखची विकेट या पकल्या षटकामध्ये आणि त्यात नंतर हा सेलिब्रेशन आणि कॅच जशी पकडली. वाह, काय सेलिब्रेशन तिथे पाहायला मिळालं. रिप्ले आपण पुन्हा एकदा तो पाहूया. बबली भगत भगत भाई किती जंप मारला. आनंद, कारण दादांनीच हा संघ पुरस्कृत केला. आणि खर तर मीही विचारांमध्ये पडलोच, कारण इथनं एक्झॅक्टली आम्हालाही समजलं नाही की तिथे आगे कोण. बट त्यात नंतर चेक आम्ही केलं. स्वतः टीमचे पुरस्कर्ते तिथे आहेत आणि जो उत्साह त्यांच्यामध्ये पाहायला मिळाला तोच उत्साह आपल्याला टीम मध्येही पाहायला मिळतोय. आणि त्याच उत्साहामध्ये टीम उत्तम देखील खेळत आहे आणि आतापर्यंत जबरदस्त खेळ राखला. कारण भगत दादांना देखील माहिती आहे की आयुबची विकेट किती महत्वाची आहे. आयुबची विकेट म्हटलं तर अर्धा सामना आपल्या खिशामध्ये आता. पण त्यात नंतर महत्वाची ही देखील गोष्ट राखली आहे की अजूनही बॅटिंग क्रमामध्ये एकूण एक धुरंधर टीम प्रिन्स 11 कासार वडवलीकडे आहेत. हे आपण विसरू शकत नाहीये, कारण ही देखील एक जबरदस्त टीम आहे. कारण बघा कासार वडवलीचा क्रिकेट जर आपण उचलून पाहिला त्याची माहिती मी नक्कीच पोहोचेन. बट त्याआधी टीम उत्तम मित्रांनो वेळ कमी घ्या. अजूनही भरपूर सारे सामने बाकी आहेत. प्लीज काही करा. अपील यस फिंगर अप. अगदी पगल्या षटकामध्ये EVN ने 3 बॅटर्सला डगआउट मध्ये पाठवलं. धक्का लागला तिसरा.
सध्याचा घडीला या पगल्या षटकाला EVN ने हॅक केलं असं आपण नक्कीच म्हणूया. ज्या प्रकारे त्याने बॉलिंग आतापर्यंत केलेली आहे या पगल्या षटकामध्ये. आणि खरं तर उत्तम परिसरामध्ये मिठागरे देखील आहेत आणि मीठ पूर्णपणे सुकल्यानंतर जितकं कडक आणि घट्ट होतं ना त्याचप्रमाणे कडक आणि घट्ट बॉलिंग आतापर्यंत या पगल्या षटकामध्ये आपण पागलेली आहे. EVNची 3 विकेट त्याने काढलेत आणि आता घट्ट पकड या मॅच वरती मजबूत देखील केली आहे टीम उत्तमने. आणि बॅटर आता दाखल झालाय क्रमांक 5 वरती तौफिक. हॅट्रिक बॉल असेल या स्पर्धेमध्ये. 1 विकेट हॅट्रिक या आधी आपण पागलेली आहे. दुसरी देखील होऊ शकते का? वाशिरी टीमचे ते बॉलर होते मला आठवतं. हॅट्रिक बॉल आणि हॅट्रिक कंप्लीट. लाजवाब बॉलिंग पगल्या षटकामध्ये टॉप ऑर्डरची कमर तोडली आहे. EVN ने काढले 4 विकेट आणि पगल्या षटकाचा खेळही समाप्त. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. 2 लॉस ऑफ 4 विकेट्स. टीम प्रिन्स 11 कासार वडवली. पुन्हा एकदा आपण या ओव्हरमध्ये जे विकेट काढले EVN ने ते परत एकदा आपण पाहूया. जी विकेट हॅट्रिक नुकतीच कंप्लीट झाली ती आपण पुन्हा एकदा पाहणार आहोत. जबरदस्त लाईव्ह प्रेक्षेपण आपल्याला प्रिन्स मूवीचे देखील या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहे. बॅटर आता दाखल झाला आरिफ खान. पण विकेट हॅट्रिकची मी चर्चा करत होतो आणि ती हॅट्रिक आपण पाहूया. आयुबची ही विकेट ऑन स्क्रीन दाखवली जाते. त्यानंतर बबली भगत यांचा सेलिब्रेशन देखील आपण पागला. ही पगली विकेट. त्यानंतर जी दुसरी सफलता मिळाली लेग बिफोर विकेट बॅटर करणची ती विकेट होती. आणि त्यानंतर तौफिक आला, तौफिक गेला आणि या विकेट नंतर विकेट हॅट्रिक कंप्लीट झाली. टोटल 4 विकेट काढले EVN ने या पगल्या षटकामध्ये. आता दुसऱ्या षटकामध्ये बॉलर तयार होतोय प्रतीक गऱ्या तर तयार होतो. आणि खरं तर उत्तम टीम जेव्हा नगरसेवक चषकामध्ये देखील खेळत होती तेव्हा मी एका गोष्टीचा उल्लेख केला होता की आपले मासेमारी करणारे बंधू आहे त्यांचे हात त्यांचे खांदे लय मजबूत आहेत. आणि पगल्या सत्रामध्ये ती बॅटिंग देखील आपण पागली. बॉलफुल केला जातो आणि स्कोर कार्ड या सिंगलचा साखी आणि टीम टोटल आता 3 वरती. 3 धावा स्कोर कार्ड वरती आहे. आरिफ बॅटिंग करण्याकरिता जरूर आला बट दबाव आहे बॅटिंग टीम वरती. कारण या क्षणाला या परिस्थितीमधनं पुढे येणं आणि मॅच मध्ये पुढे जाणं या गोष्टी इतक्या सोप्या राहणार नाहीये. पण क्रिकेटचा खेळ हीच गोष्ट तर आपल्याला मित्रांनो नेहमी शिकवतो की जोपर्यंत प्रतिस्पर्धी संघ सामना जिंकत नाही ना तोपर्यंत आपण आपले प्रयत्न थांबवायचे नसतात. आणि त्याच विचारधारणेने इथनं कमबॅक करायला सुरुवात होऊ शकते का? बॅक ऑफ लाईन बॉल होता. पुलचा फटका खेळायचा होता. बॅटरी बॉलचं कॉन्टॅक्ट कोणत्या प्रकारे आलं नाहीये. मुकेश दादा नांदुरकर यांच्याकडनं 200 रुपयाची कॉम्प्लिमेंटरी आमच्यासाठी आलेली आहे. थँक्यू सो मच मुकेश दादा. असंच प्रेम सदैव तुमचं आमच्यावरती राहू द्या. बॉल हवेमध्ये फिल्डर येतात. कॅच पकडली जाईल. आणखीन एक सफलता अवघ्या 3 धावेवरती. आता अर्धी टीम डगआउट मध्ये. या क्षणाला थंडीचा जास्त प्रभाव झालाय की काय? कारण 5 विकेट गेलेत. आता सुशांत मुकादम जे स्वतः या टीमचे पुरस्कर्ते देखील आहेत ते दाखल झालेत क्रमांक 7 वरती. बट ज्या परिस्थितीमध्ये टीम कासार वडवली आहे त्यांनी विचार नसेल केला की अशा देखील काही गोष्टी आजच्या रात्रीमध्ये घडणार आहेत. बट क्रिकेट इज अनप्रेडिक्टेबल गेम. या खेळामध्ये कोणत्या वेळेला काय घडेल याचं नेम स्वतः खेळाडूंना देखील नसतो. आणि ग्राउंड मध्ये मॅरेथॉन देखील सुरू आहे. टीम मध्ये तर मॅरेथॉन सुरूच आहे बट त्या व्यतिरिक्त देखील मॅरेथॉन सुरू आहे. सुशांत आलाय आणि पगलाच उडवलाय आणि पाठवलाय बॉल लॉंग ऑफला.
एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा पलीकडे 4. परेश काबूकर देखील आता रंगामध्ये येतात. ते नुकतेच रंग भरून देखील आलेत. बाउंड्री आली. आता बॉल हव्यामध्ये बट मिड विकेटला चान्स नाहीये. आता पाठला केला जातो आणि तोपर्यंत कंप्लीट केली जाईल सिंगल. प्रथमेश भाई पाटील सध्याच्या घडीला डोळ्यामध्ये तेल घालून ऑपरेटिंग करतायत आणि त्याचप्रमाणे आमचे संपूर्ण कॅमेरामॅन त्यांचंही जितकं कौतुक करावं विवेक थंडी लागते मला समजतंय बट कॅमेरा वर्क जबरदस्त लागला त्यासोबत आणि तसेच शिनू भाई बट हा फटका कडक लॉफ्टेड ड्राइव्ह थेट चाललाय बॉल लॉंग ऑफचा वरनं बाउंड्री लाईनचा बाहेर षटकार. षटकार येतोय. जुन्या गाण्यांची मजा फार वेगळी आहे. आमचे 90s वाले भरपूर सारे बसलेत मंचावरती. या गाण्यांचा अनुभव आमच्यापेक्षा 10 पटीने जास्त त्यांच्याकडे. स्कोर कार्ड आता जर आपण पाहिलं तर 6-6 जाऊन पोहोचला 14 ऑन द बोर्ड. बट या ओव्हरमध्ये 2 विश्वास देणारे फटके आपण पाहिले. एक फटका सुशांतचा बॅट मधनं आला, एक फटका बॅटर मोहित मुकादम यांचा बॅट मधनं आला. ही शेवटची प्रॉपर जोडी क्रीज वरती आहे आणि खेळ लागले त्या 3 ओव्हर्स आणि जिंकण्याकरिता आता करायचं आहे 3 ओव्हरमध्ये 51 धावांची आणखी आवश्यकता आहे. बघा कॅल्क्युलेशन नुसार मी अजूनही म्हणेन की सामना संपलेला नाहीये. मॅच अजूनही बाकी आहे. 18 मध्ये 51 करायचं. कारण खरं तर बरंच जी एक गोष्ट क्रिकेटमध्ये नेहमीच आहे, क्रिकेटमध्ये नव्हे तर आयुष्यामध्ये ही गोष्ट आहे की एक व्यक्ती म्हणून खरं तर तुम्ही तेव्हा हरता जेव्हा तुम्हाला वाटतंय की तुम्ही हरलेत. जोपर्यंत स्वतःला वाटतं की खडतर परिस्थितीमधनं देखील आपण यशाचा मार्ग शोधू शकतो तर तुम्ही शोधाल. त्याचमुळे परिस्थिती बिकट असू द्या, परिस्थिती किती खडतर असू द्या, पण त्या खडतर परिस्थितीमध्ये देखील स्वतःला हे नेहमी सांगा की शर्यत अजून संपली नाहीये कारण मी अजून जिंकलो नाहीये. 18-51 हा बॉल सोडून दिला मुकादमने. लाईन दरम्यान चांगली आहे. डॉट बॉलने सुरुवात करतो या ओव्हरची EVN. त्याच मी सांगितलं की EVN ने पगले षटक हॅक केलं ज्यामध्ये 4 विकेट आले. चेक करायचं बॅटरचा रिव्ह्यू. ऑनफिल्ड डिसिजनला चॅलेंज केलं. कटरचा वापर EVN ने केला होता आणि चेक केलं जाईल की हा बॉल जो वळाला तो कुठनं वळाला पागलं जाईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. आता सुशांतला देखील माहिती आहे की रिव्ह्यू आपल्याला सोबत घेऊन जायचा नाहीये. आगे तर यूज झालाच पाहिजे. 17 मध्ये जिंकण्याकरिता 51 धावांची आवश्यकता आहे. नेक्स्ट बॉल EVNचा उडवलाय बॉल आणि पाठवलाय मुकादमने बाउंड्री लाईनचा बाहेर थेट डगआउटच्या बाजूला येतोय षटकार. तलोजा MIDC परिसर किंवा पनवेल रायगड परिसर आणि स्पेशली मलंगडचा मी उल्लेख करेन जो काही नाईट सेशन मध्ये त्या विभागामध्ये स्पर्धा कव्हर केल्या एकनाथ माळी दादांचा आवाज ऐकायला मिळालाच पाहिजे कारण त्यांचे एकूण एक सॉन्ग लय डेंजर आहेत. बट मुकादम देखील लय डेंजर आहे. आणखीन एक मोठा फटका षटकार. मुंबईची पावर
वडवलीला ज्या सुशांत मुकादमला पाहायची सवय इतक्या वर्ष, तो सुशांत मुकादम आज आपल्याला त्याच प्रकारे खेळ करताना ग्राउंड वरती पाहायला मिळतोय. आणि सुशांत जर असा खेळला तर ही लढत आपल्याला अंतिम चरणापर्यंत नक्कीच रंगताना दिसू शकते. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 26 ऑन द बोर्ड. बट काय कडक बॅटिंग आतापर्यंत केली आहे. टीम अडकली होती बट त्या परिस्थितीमध्ये आता स्वतः टीमचा पुरस्कर्ता आणि स्वतः टीमचा नेता आता ग्राउंड मध्ये आलाय आणि त्याने सांगितलं की हा सामना अजूनही जिवंत आहे, कारण लढायचं कसं ते आम्हालाही येतं. आणि फाईट आता सुरू झाली आहे. दोन जबरदस्त फटके आणि स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 26 वरती. आणि 15 मध्ये आता करायचं 39 धावा. रिक्वायर्ड रेटचा जर मी उल्लेखही केला होता की 17 रन बरोबर करायचं, या ओव्हर मध्ये 12 आतापर्यंत आलेले आहेत आणि अजूनही चेंडू राखलेत. येते 3. सुशांत मुकादम, मला आठवतं फर्स्ट टाइम सुशांत मुकादमला मी गेल्या 5 वर्षाआधी पाहिलं होतं आणि तेव्हाचा तो रिदम, बट त्यात नंतर बॅट पॅच. बट आता काय जबरदस्त बॅटिंग सुशांत करतात या सामन्यामध्ये. आणि आता यशांचा वेध गेल्या 2 चेंडूंवरती 2 मोठे फटके, बट त्यात नंतर हा रिप्लाय EVNचा आणि या स्पर्धेमध्ये 5 विकेट हॉल कंप्लीट करणारा पहिला गोलंदाज ठरलाय EVN. आणि हा बॉलिंग परफॉर्मन्स आवडला असेल तर एकदा जोरदार झाला होऊन जाऊ दे EVN साठी. या डेंजर बॉलरनी तो जो माइलस्टोन असतो ना, त्याच प्रकारे एक बॉलर साठी 5 विकेट हॉल घेणं हा देखील त्याच प्रकारे त्याच कंपॅरिझनचा माइलस्टोन असतो आणि तो रचलाय EVN ने. 2 चेंडू सुशांतने बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवले, बट त्यानंतर तिसऱ्या बॉलवरती सुशांतला डगआउट मध्ये पाठवले EVN ने. EVN ला 5 विकेट मिळाले आणि आता बॅटर दाखल झाला शोएब. शोएब आलाय आणि शोएब देखील जाणार. आणखीन एक सफलता, 6वी सफलता EVN साठी आणि धक्का देखील लागला हा 7वा. या डेंजर बॉलर हॅट्रिक बॉल आणि फिल्डर मागे का सरकले, कॅच साठी अटेम्प्ट होऊ शकला असता. आणि दरम्यान या अंतिम बॉल वरती जर आपण पाहिलं तर कोणत्याही प्रकारे रन घेण्यात आली नाही. एक खेळ समाप्त होईल 3 षटकांचा अखेरचा स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 26 वरती. चेंडू लागले येते 12 आणि 12 मध्ये करायचं जिंकण्याकरिता 39 धावांची आणखी आवश्यकता. बॅटर नितीन वैद्य आता बॅटिंग करण्याकरिता आला, बट खर तर विजयाचा खुराक EVN ने दिला, कारण 6 विकेट त्याने काढलेत त्याचा 2 ओव्हरच्या स्पेल मध्ये. जिथे आपण रेअरली पाहत असतो की एखादा बॉलर 2 ओव्हरच्या स्पेल मध्ये 2 ते 3 विकेट घेतो, बट त्याच पिरियड मध्ये त्याच टायमिंग मध्ये या स्पर्धेमध्ये आपण 2 ओव्हर्स मध्ये 6 विकेट घेताना या सामन्यामध्ये पाहिलं EVN ला. आणि आता रायनल आला, पण नाखुश असेल आज कासेर वडवली टीम स्वतःवरती, कारण बॅटिंग क्रमामध्ये इतकी डेप्थ, एकूण एक धुरंधर
पण तरी सुद्धा ज्या प्रकारे कुठेतरी अपेक्षा होत्या त्या प्रकारे खेळ लागला नाहीये. ज्या प्रेक्षकांनी शेकोटी पेटवलेली आहे प्लीज त्यांना नम्रतेची विनंती असेल की प्लीज आपण ती विजवा, कारण अजून देखील 3 ते 4 मॅचेस आम्हाला कव्हर करायच्या आहेत. आणि आता चेंडू लागलेत 12 आणि 12 मध्ये करायचं 39. रायनल आला आणि रायनलचा पगलाच बॉल येतो निर्धाव. आणि आता असं वाटायला देखील लागलं की या मॅच मध्ये जास्त काही राहिलेलं नाही, फक्त फॉर्मॅलिटीज बाकी तसंच वाटतं. कारण बघा कॅल्क्युलेशन नुसार नो डाऊट पॉसिबल आहे की 11 मध्ये 39 चेज होऊ शकतात, बट प्रॅक्टिकली पॅनवरती बॉल ग्लान्स करत असताना बॉल आता फाईन लेगला चाललाय आणि वैद्य कुठे चाललेत. अखेरता ऑलमोस्ट 2 धावा नितीन वैद्यने कंप्लीट केल्याच होत्या, पण रिस्पॉन्स काही मिळाला नाही बॅटर मोहित मुकादमचा. 10 चेंडू लागलेत, 10 मध्ये 39 करायच्यात. बघा जर बॅटरचा आपण उल्लेख केला, अजून एक प्रमुख बॅटर क्रीज वरती आहे मोहित मुकादम. जसा बॅट मधनं एक षटकार देखील आपण पाकला. 10 मध्ये 39 लागलेले आहेत. आज एखादा चमत्कार मोहित मुकादम घडवू शकतोय का? उडवलाय बॉल, नो लुक स्ट्रोक पाहिला देखील नाहीये. जसा बॅट आणि बॉलचा संपर्क आला मोहितला ठाऊक होतं या बॉल फक्त एकच दिशेने जाणार. लॉंग ऑन फार आला षटकार 6. थँक्यू डीजे परेश. षटकार आलाय आणि आता चेंडू लागलेत येते 9 आणि 9 मध्ये करायचं 33. आणि ऑनेस्टली मी बोलेन की या क्षणाला जर येत्या 3 चेंडूंवरती 2 चांगले फटके आणि प्लस जर लास्ट ओव्हरमध्ये मोहित मुकादमकडे स्ट्राईक असेल तर कदाचित ही फाईट आपल्याला अंतिम ओव्हरमध्ये देखील रंगताना पाहायला मिळू शकते. ज्या प्रकारे मोहित मुकादम बॅटिंग करतोय, सामना अजूनही जिवंत आहे. तर मोहित मुकादम आता लढतोय कासरवडवली टीमसाठी. आणखीन एक मोठा फटका उडवायचा होता. बॉल आता फक्त उंच गेला, मिड ऑफ ला फिल्डर डाऊन दी बॉल. सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅच कंप्लीट. आणि आता ज्या उरलेल्या अशा अपेक्षा होत्या कासरवडवली टीमच्या त्याही आता मोहित सोबत चाललेल्या डगआउटच्या दिशेने. धक्का आणखीन एक कॅच. असं बट त्यासाठी मोहितचं खेळणं महत्वाचं होतं. मोहितची विकेट आणि मोहितच्या विकेट नंतर आता हे ऑलमोस्ट सुनिश्चित झाले असे वाटायला लागलं की डेफिनेटली ईव्हीएनने जे 6 विकेट काढले ते आपण ऑन स्क्रीन दाखवतो. ही पहिली सफलता आकाशची विकेट त्यांनी काढली. देन आयुबची विकेट ती सर्वात महत्वाची विकेट ईव्हीएननेच काढली. त्यानंतर आपण पाहिलं जी तिसरी सफलता ईव्हीएनला मिळाली. बॅटर करण तिथे बाद झाला होता, लेग विकेट. देन आणखीन एक सफलता तौफिकची विकेट. 4 विकेट एका ओव्हरमध्ये. त्यानंतर सुशांत मुकादमची विकेट अराउंड द लेग बोल्ड. त्यानंतर शोएब आला, शोएब गेला. 6 विकेट काढले बॉलर ईव्हीएनने. आणि आता बॅटर आला कृतिक बॅटिंग करण्याकरिता क्रमांक 10 वरती कृतिक आला. आणि अजूनही चेंडू बाकी त्या ओव्हरमध्ये शेवटचा एक. 7 चेंडू लागलेत आणि 7 मध्ये आणखीन 32 धावांची आवश्यकता आहे. आणि हा देखील येतोय निर्धाव. आणि अशा प्रकारे खेळ समाप्त झाला. 4 ओव्हरचा आणि 4 ओव्हरचा अखेरचा स्कोर कार्ड आहे 33 माफी असू द्या. आणि 6 चेंडू लागलेत आणि 6 मध्ये करायचं आता जिंकण्याकरिता 32 धावा. खरं तर चुका कुठे घडल्या त्याविषयी जर आपण चर्चा केली कासरवडवली टीमचा पॉइंट ऑफ व्ह्यू ने तर टॉप ऑर्डर सर्वात मोठा प्रश्न की जे पगले 5 विकेट गेलेत ते 3 धावेंवरती गेलेत. ही महत्वाची गोष्ट, कारण तुम्हाला 65चा चेस कंप्लीट करायचा होता 5 ओव्हरमध्ये आणि 13चा आस्किंग रन रेट असताना जर तुमचे प्रमुख 5 बॅटर्स अवघ्या 3 धावेंवरती डगआउटमध्ये परततील तर त्यात नंतर कमबॅक करणं, त्यात नंतर 65चा चेस कंप्लीट करणं हे कोणत्या चमत्कारापेक्षा देखील कमी नव्हतं.
तरी सुद्धा सुशांतने प्रयत्न केले, मोहितने देखील प्रयत्न केले, पण त्यांचे प्रयत्न हे पुरेसे नाकी लागले या सामन्यामध्ये पुढे नेण्यासाठी टीम कासार वडवलीला. कारण बघा सपोज सांगण्यासारखी देखील गोष्ट आहे की जो बॅटिंग क्रम आहे कासार वडवली टीमचा, त्यामध्ये मी उल्लेखही करतो की आयुबचं खेळणं नेहमीच महत्त्वाचं राहतं. बट या क्षणाला पूर्णपणे खेळण्याऐवजी स्टार्ट जरी दिला असता ओपनर्सने किंवा त्यानंतर जे बॅटर आले क्रमांक 3 वरती 4 वरती त्यांनी स्टार्ट जरी दिला असता तरी सुद्धा ही फाईट चांगली पाहायला मिळाली असती. लास्ट ओव्हर पायस किका लास्ट ओव्हरमध्ये आणि पहिलाच बॉल पायस किकाचा अदलला बॅटर्सच्या बॉडीवरती लेग बाय सिंगल मिळत. आणि किका हे सरनेम ऐकल्यानंतर मला फक्त TDBL ची मॅच आठवते, गॉडसन किका. आणि खरं तर त्या टीमचे पुरस्कर्ते देखील आपल्या सोबतच आहेत. भूमी 11 मांडा टीम देखील खेळणार आहे. गजानन बिल्डर्स अँड डेव्हलपर्सनी त्या टीमचे पुरस्कर्ते स्वतः जगन्नाथ पाटील आपल्याला पुढील सामन्यामध्ये इनॅक्शन मध्ये देखील पाहायला मिळणार आहेत. बॉल हवेमध्ये कवसला, अभि कॅच पकडली जाईल, नो बॉलचा इशारा आलाय. नो बॉल आणि नेक्स्ट बॉल फ्री हिट. कॅच जशी पकडली विकेट किपरने देखील इशारा केला, बॉलरने देखील इशारा केला की थ्रो करा. रिव्ह्यू काय चेक करायचं? ओव्हरस्टेपिंग यस चेक केलं जाईल. बघा सर, क्लिअर एव्हिडन्स मिळाला तर निर्णय आपण देऊ शकतो, अदरवाईज ऑनफिल्ड डिसिजन सोबत आपण जाणार आहोत. चेक केलं जाईल. आणि ऑनफिल्ड जो निर्णय आहे त्यासोबतच आपण जाणार आहोत, कारण आपल्याकडे क्लिअर एव्हिडन्स नाही आहे. नो बॉल असेल ऑफिस सुद्धा, ओव्हरस्टेपिंगचा नो बॉल. फ्री हिट. फ्री हिटचा बॉल पॅन वरती, पिकअप स्ट्रोक आणि बॉल दरम्यान डीप स्क्वेअर लेगला चालला फिल्डर, तिथे येतात बॉल फुल केला जातो आणि तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या 2 धावा. कुठेतरी या सामन्यानंतर थोड्या चर्चा कासार वडवली टीमला देखील करणं गरजेचं आहे, कारण खरं तर आताच वल्लभला देखील स्पर्धा खेळले, पनवेल परिसरामध्ये एक स्पर्धा खेळले, तिथेही चांगला परफॉर्मन्स राखला. बट महत्वपूर्ण लढतीमध्ये काही चुका घडल्या, कारण बघा टीम जबरदस्त, टीम मध्ये काही प्रॉब्लेम नाहीये, एकूण एक चांगली धुरंधर या टीम मध्ये आहेत. बट सातत्याने एक टीम म्हणून, एक खेळाडू म्हणून प्रश्न कधी कधी उभा होतो की आपल्याकडे कोणत्याच डिपार्टमेंटमध्ये कमी नाहीये, पण तरी सुद्धा एक्झॅक्टली निर्णायक क्षणावरती आपल्याकडनं चुका होतात. बट त्या गोष्टींचा विचार करणे महत्त्वाचं, कारण कासार वडवली टीमचा दबदबा काय आहे, ही टीम कोणत्या ब्रँडचं क्रिकेट खेळतं हे आपल्याला सांगण्याची गरज नाही आहे, कारण इतके वर्ष ग्रामीण क्रिकेट त्यांनी गाजवलं आणि याही स्पर्धेमध्ये कुठेतरी त्याच प्रकारे अपेक्षा होत्या. बघा हारजीत इट्स अ पार्ट ऑफ द गेम, या गोष्टी होणार असतात, आपण त्या आपण चेंज देखील नाही करू शकत. 3 चेंडू लागले त्याने 3 मध्ये करायचे आहेत, 20 धावा. बट खरं तर ते होत असताना आपण एक्झॅक्टली एफर्ट्स किती लावले, आपण कशा प्रकारे खेळलो ते देखील महत्वाचं आहे. वैद्य प्रयत्न करतो, बट वैद्यचे प्रयत्न फक्त पराभवाचं अंतर कमी करणार आहेत. निर्धाव चेंडू येतो, चेंडू आता लागलेत 2 चेंडू लागलेत, करायचे 20 धावा. केवाळीची ती स्पर्धा मला आठवते. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आताही होतोय, डॉट बॉल दरम्यान येतोय आणि शेवटचा बॉल असेल या मॅच मधला. तसेच गोरसे टीमचे मेंटॉर अजय शेठ पाटील यांचं देखील लेट नाईट आगमन झालंय. लेट पण थेट ही त्यांची नेहमीच ओळख राहिलेली आहे. आपले ही सहर्ष हार्दिक स्वागत. आणि अशा प्रकारे दरम्यान सामना समाप्त. बाजी मारली अगदी सहजरित्या टीम प्रचित 11 उत्तन टीम ने. वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन्स टीम उत्तन अँड हार्ड लक, टफ लक टीम कासार वडवली. प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया
प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया. बॅटिंग करत असताना इंडिव्हिज्युअली 15 आणि बॉलिंग करत असताना टॉप ऑर्डर पूर्णपणे ज्यांनी धाराशाही केला, मिडल ऑर्डर देखील धाराशाही केला, विकेट काढले 6, तोच EVN ठरला प्लेअर ऑफ द मॅच. चला EVN आपण या. आणि त्याचप्रमाणे पुढील सामना फिल्डिंग टीम. चला क्विकली आपण ग्राउंड मध्ये उतरा फिल्डिंग टीम. आपल्याकडे वेळ अजिबात नाहीये. आणखीन भरपूर सारे सामने अजूनही बाकी आहेत आपल्याला कव्हर करायचे आहेत. आणि तर या पुढील सामन्यामध्ये जो जिंकणार त्याला आणखीन मॅच खेळावी लागणार आहे. सो त्यामुळे तुम्ही जितका वेळ वाचवाल तितकं ते तुमच्यासाठीही चांगलं आहे. चला लवकरात लवकर फिल्डिंग टीम ग्राउंड मध्ये उतरा. चला यायचं विनंती असेल. EVN आपण या. EVN ला आपण देऊया प्लेअर ऑफ द मॅच. गिरीश का सुनने का गाना गिरीश का दिल ना दिया. श्रीनगर के वीर या टीम मध्ये आपण मॅकमिलन गोविंदला देखील पाहिलं आणि त्यांचा आपण सन्मान या स्पर्धेच्या वतीने करणार आहोत. या आयुबजी आणि त्यासोबत मॅकमिलन आपण देखील या. आणि EVN तर आला. आणि EVN ने आज बॉलिंग क्रमाला नव्हे तर बॅटिंग क्रमाला हॅक केलं. 6 विकेट EVN ने काढले. जबरदस्त बॉलिंग परफॉर्मन्स त्याला आपण प्लेअर ऑफ द मॅच देखील देणार आहोत. आणि त्यासोबत विशेष सन्मान आपण आयुब शेख यांचा करणार आहोत. आणि मॅकमिलन गोविंद आपण देखील या. फर्स्ट ऑफ ऑल आपण प्लेअर ऑफ द मॅच देऊया. आणि ते देण्याकरिता मी माणसावर विनंती करतो. मुकेश दादा नांदुरकर दादांना मी विनंती करतो आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आणि आपला शुभ हस्त आपण प्लेअर ऑफ द मॅच द्यायचा. या स्पर्धेमध्ये ज्यांच्या वतीनं आम्हाला संपूर्ण बॉल स्पॉन्सर्ड झाले असे सर्वांनी मुकेशजी नांदुरकर साहेबांच्या शुभ हस्ते आपण देऊया प्लेअर ऑफ द मॅच. प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया मुकेशजी नांदुरकर साहेबांच्या शुभ हस्ते आपण EVN ला प्लेअर ऑफ द मॅच देऊया. द केक क्राउन कंपनी ट्रॉफी 2026 आहे. सामना देखील जिंकला आणि तोंड आता गोड करण्याची ही वेळ आहे. द केक क्राउन कंपनी कडून केक आपण देत आहोत. त्यासोबत आपण एक डिस्काउंट वाउचर देखील देत आहोत आणि तसेच आकर्षक ट्रॉफी देखील आपण EVN ला देत आहोत. आणि या स्पर्धेची जी स्पेशल मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आहे आम्हाला सर्वांनी करसनजी फुलोरे साहेबांच्या वतीने स्पॉन्सर्ड झालेली आहे. मी साहेबांचा देखील विशेषतः आभार व्यक्त करतो त्यांचे महत्त्वाचे योगदान. आणि त्यानंतर आपण विशेष सन्मान करूया. मी या स्पर्धेचे लाडके आयोजक प्रशांत दादा गोराटकर दादांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण आयुब शेखचा सन्मान करायचा आहे. या सीझन मध्ये आपण टायगर्स ऑफ कोलकाता टीम मध्ये आयुबला पाहिलं आणि आयुब जसा खेळला विजय पावलेच्या अगेन्स्ट जी बॅटिंग आयुबने केली. खरं तर मी जेव्हा या सामन्याला सुरुवात झाली त्याआधी मी उल्लेख केला की कोणत्या स्टँडर्डचं क्रिकेट आयुब शेख खेळतो हे संपूर्ण भारताला माहिती पडलं. ज्या प्रकारे ती खेळी आयुबची लागली होती आणि त्याचा विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं करीत आहोत. मॅकमिलन आपण या. मॅकमिलन गोविंद थँक्यू सो मच आयुब. आणि